नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत डी मोव्हियर्स थेरमचं एक महत्त्वाचं एक्झाम्पल, जे बोर्ड एक्झाममध्ये 100% विचारलं जातं. सो बघूया ते एक्झाम्पल काय आहे आणि ते कसं सोडवायचं. खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे हे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. So the example है, if alpha and beta are the roots of the equation z square sin square theta minus z sin 2 theta plus 1 equal to 0, then prove that alpha raised to n plus beta raised to n is equals to 2 cos n theta into cosec theta to the power n. ठीक आहे. सो या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही आयडेंटिटी प्रूव्ह करायची आहे. कुठली आयडेंटिटी प्रूव्ह करायची आहे? अल्फा रेस टू एन प्लस बीटा रेस टू एन याचा आन्सर 2 cos n theta into cosec theta to the power n इथे हे प्रूव्ह करायचं आहे. आणि ही आयडेंटिटी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय दिलंय? हे एक इक्वेशन दिलंय आणि या इक्वेशनचे दोन रूट्स यूज करून ही आयडेंटिटी आपल्याला प्रूव्ह करायची आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये डी मोव्हियर्स थेरम कसा वापरणार किंवा केव्हा वापरायचं हे आपण ऑलरेडी सुद्धा बघितलेलं आहे. तरी पण परत एकदा आपण रिवाइज करूया. काय करतो आपण? डी मोव्हियस थेरम वापरायचं असेल तर काय कंडिशन रिक्वायर्ड आहे? जे काही दिलेलं फंक्शन असेल ते पॉवर फॉर्म मध्ये असलं पाहिजे. इथं बघा पॉवर एन आहे, इथं पण पॉवर एन आहे. ठीक आहे, पॉवर फॉर्म मध्ये पाहिजे. आणि दुसरी महत्वाची कंडिशन काय? जो काही नंबर असेल, कॉम्प्लेक्स नंबर असेल, तो पोलार फॉर्म मध्ये असला पाहिजे. मग आता हा कॉम्प्लेक्स नंबर पोलार फॉर्म मध्ये येतो की नाही येतो हे चेक करूया. हे आपल्याला कधी कळणार? ज्यावेळी मी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवेल, ज्यावेळी दोन रूट्स मला मिळतील, त्यावेळी लक्षात येईल की हा जो नंबर आहे बेसला तो पोलार फॉर्म मध्ये आहे की नाही. ओके. सो मग बघूया. पहिल्यांदा आपण काय करूया, दिलंय जे ते लिहून घेऊया. काय दिलंय आपल्याला? एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय झेड मधलं. काय ते? झेड स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा मायनस झेड साइन 2 थिटा प्लस 1 इक्वल टू 0. मग आता काय करायचंय आपल्याला? याचे दोन रूट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्म मधलं. कुठला स्टँडर्ड फॉर्म आहे इथं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा? ए झेड स्क्वेअर प्लस बी झेड प्लस सी इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग आपण हे कम्पेअर केलं तर मला ए ची व्हॅल्यू काय मिळेल? साइन स्क्वेअर थिटा. ए म्हणजे काय? झेड स्क्वेअरचा कोइफिशियंट. सो काय आला इथं? साइन स्क्वेअर थिटा. बी म्हणजे काय असणार आहे? झेडचा कोइफिशियंट म्हणजे काय? मायनस साइन 2 थिटा. साइन घ्यायला अजिबात विसरायचं नाही, बऱ्याच वेळेला विसरलं जातं. सो बी म्हणजे काय आहे? झेडचा कोइफिशियंट काय आहे? मायनस साइन 2 थिटा. आणि सी, सी म्हणजे काय आहे? 1. ठीक आहे. सो कम्पेअर केलं स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला दिलेल्या इक्वेशनशी, तर मला ए ची व्हॅल्यू काय मिळाली? साइन स्क्वेअर थिटा. बी ची व्हॅल्यू काय मिळाली? मायनस साइन 2 थिटा. आता मी काय करणार आहे? हे पुढे परत सोडवणार आहे. सो बी इक्वल टू मायनस आहे तसा. आता आपण 11वी मध्ये एक फॉर्म्युला स्टडी केलाय. साइन 2 थिटाचा मल्टिपल अँगल फॉर्म्युला काय असतो? साइन 2 थिटा म्हणजेच काय असतं? 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे. सो काय केलंय मी? साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरला. काय आहे? 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके. आणि नंतर सी ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट. कुठला आहे कॉन्स्टंट? 1. सो सी ची व्हॅल्यू मिळाली 1. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जर रूट्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपण कुठला फॉर्म्युला यूज करतो? क्वाड्रॅटिक फॉर्म्युला यूज करतो. तो काय आहे? मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झेड मधलं सोडवलं की मला दोन झेडच्या व्हॅल्यू मिळणार आहेत आणि त्या दोन झेडच्या व्हॅल्यू म्हणजे त्याचे रूट्स असतात. ठीक आहे. आणि ते कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आपण इथं लिहिलेला आहे. ठीक आहे. मग आता काय करूया? या फॉर्म्युल्यामध्ये ए बी आणि सी च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि ते इक्वेशन सोडूया जोपर्यंत मला दोन झेडच्या व्हॅल्यू मिळत नाहीत तोपर्यंत. ठीक आहे. सो झेड इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू काय बघा? बी ची व्हॅल्यू मायनस 2 साइन थिटा कॉस थिटा. निगेटिव्ह आहे व्हॅल्यू, सो ब्रॅकेटमध्ये लिहा. ठीक आहे. नेक्स्ट प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ कोणाचा स्क्वेअर रूट आहे? बी चा स्क्वेअर रूट आहे. बी काय आहे? मायनस 2 साइन थिटा कॉस थिटा. निगेटिव्ह टर्म ऑलवेज ब्रॅकेटमध्ये आणि त्याचा काय घ्यायचा आहे आपल्याला? स्क्वेअर. ठीक आहे.
मायनस 2 साइन थिटा कॉस थिटाचा स्क्वेअर मायनस नंतर काय 4 ए ची व्हॅल्यू काय आहे साइन स्क्वेअर थिटा इंटू सी ची व्हॅल्यू काय आहे 1 आणि डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय साइन स्क्वेअर थिटा. सो आपल्या क्वाड्रॅटिक फॉर्म्युल्यामध्ये ए बी आणि सी च्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केले. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवूया. क्वाड्रॅटिक जो काय फॉर्म्युला आहे तो सोडवूया. आपल्याला झेडच्या 2 व्हॅल्यूज मिळतील. बघूया मग काय येणार झेड इक्वल टू इथे पहिल्यांदा काय सिम्प्लिफाय होते बघा मायनस मायनस काय असतं प्लस म्हणजे फक्त काय राहणार 2 साइन थिटा कॉस थिटा प्लस मायनस. आता स्क्वेअर रूट मध्ये काय करायचं आहे स्क्वेअर घ्यायचा आहे मला कोणाचा मायनस 2 साइन थिटा कॉस थिटाचा. कसा घेतो आपण प्रत्येक टर्मचा स्क्वेअर सेपरेटली. ठीक आहे. सो पहिल्यांदा मायनस 2 चा स्क्वेअर किती असतो 4 नंतर साइन थिटाचा स्क्वेअर काय साइन स्क्वेअर थिटा आणि नंतर कॉस थिटाचा स्क्वेअर काय कॉस स्क्वेअर थिटा. सो काय येणार मायनस 2 साइन थिटा कॉस थिटाचा स्क्वेअर काय आला 4 साइन थिटाचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा कॉस थिटाचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. नंतर मायनस ओके आता काय करायचं आहे 4 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 ची मल्टिप्लिकेशन घ्यायची आहे. काय येणार 4 इंटू 1 4 असतो आणि 4 साइन स्क्वेअर थिटाला मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार 4 साइन स्क्वेअर थिटा आणि डिवायडेड बाय हा 2 साइन स्क्वेअर थिटा आहे तसा. ठीक आहे. नेक्स्ट झेड इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा आहे तसा प्लस मायनस. ठीक आहे. आता स्क्वेअर रूट मध्ये जरा ऑब्झर्व करा काय होतंय बघा पहिल्या टर्म मध्ये साइन स्क्वेअर थिटा 4 दुसऱ्या टर्म मध्ये पण साइन स्क्वेअर थिटा आणि 4 आहे म्हणजे काय करू शकतो आपण या दोन्ही टर्म मधून 4 साइन स्क्वेअर थिटा कॉमन घेऊ शकतो. ओके सो 4 साइन स्क्वेअर थिटा कॉमन घेतला. सो मग कॉमन घेतल्यानंतर रिमेनिंग टर्म जी काय असेल ती ब्रॅकेट मध्ये लिहायची. मग बघा पहिल्या टर्म मधून आपण 4 साइन स्क्वेअर थिटा कॉमन घेतला म्हणजे काय राहणार कॉस स्क्वेअर थिटा. ओके देन दुसऱ्या टर्म मधून 4 साइन स्क्वेअर थिटा कॉमन घेतला म्हणजे काय राहणार मायनस आणि इथं काही दिसत नाही म्हणजे 1 असतं. सो दुसऱ्या टर्म मधून 4 साइन स्क्वेअर थिटा कॉमन घेतला म्हणजे काय राहणार मायनस 1. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय 2 साइन स्क्वेअर थिटा आहे तसा. ठीक आहे. आता पुढे काय करणार आहे बघा मी हा कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 सिम्प्लिफाय करणार आहे. कसा आपण जो 10वी मध्ये फंडामेंटल आयडेंटिटीचा फॉर्म्युला बघितलाय तो वापरून कुठला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू काय असते 1 असते. हा मग आता मला काय पाहिजे जरा केअरफुली बघा कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे. ओके आहे आणि काय पाहिजे मायनस 1. मग आता हा मायनस 1 कधी मिळणार जर मी 1 लेफ्टला शिफ्ट केला तर. ठीक आहे. मग बघूया काय तो फॉर्म्युला. सो कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 लेफ्टला शिफ्ट केलं तर काय येणार मायनस 1 इक्वल टू आता काय करणार नको असलेली टर्म राईटला शिफ्ट करा म्हणजे ही साइन स्क्वेअर थिटा जो आहे तो आपल्याला नको आहे. सो राईटला शिफ्ट करा मग काय होणार हा इकडे प्लस आहे राईटला गेल्यावर काय होणार मायनस. सो कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 ची व्हॅल्यू काय आली मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो ही व्हॅल्यू आपण आता आपल्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. सो काय येणार झेड इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा प्लस मायनस स्क्वेअर रूट 4 साइन स्क्वेअर थिटा आणि याची व्हॅल्यू पण काय साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 ची व्हॅल्यू काय मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2 साइन स्क्वेअर थिटा आहे तसा. ठीक आहे. हे बघा कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. काय आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 ची व्हॅल्यू मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. नेक्स्ट तर नेक्स्ट स्टेपला काय करणार मी हे स्क्वेअर रूट सोडवणार 4 साइन स्क्वेअर थिटा इंटू मायनस साइन स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट घेऊया. बाकी काही सिम्प्लिफाय होत नाही बाकीच्या टर्म आहे तशा राहतील. सो झेड इज इक्वल्स टू 2 साइन थिटा कॉस थिटा आहे तसा प्लस मायनस. ओके आता हा स्क्वेअर रूट सोडवायचा आहे केअरफुली बघा प्रत्येकाचं स्क्वेअर रूट घ्यायचं प्रत्येक टर्मचं. तर पहिला 4 चं स्क्वेअर रूट काय असतं 2 नंतर साइन स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट काय असतं स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल म्हणजे काय राहणार साइन थिटा. इथं पण एक साइन स्क्वेअर थिटा याचं पण रूट काय येणार रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार म्हणजे काय येणार साइन थिटा साइन स्क्वेअर थिटाचं रूट साइन थिटा. आता राहिलं काय मायनस म्हणजे काय मायनस 1. सो आता आपल्याला मायनस 1 चं रूट घ्यायचं आहे आणि आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या टॉपिकच्या डेफिनेशन मध्ये माहिती आहे मायनस 1 चं स्क्वेअर रूट हे काय असतं कशाने डिनोट केलं जातं आय. ठीक आहे. सो लक्षात आलं. सो मायनस 1 चं स्क्वेअर रूट
आय. परत एकदा सांगतो, 4चं स्क्वेअर रूट 2 साइन स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट साइन थिटा, या साइन स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट साइन थिटा, आणि हा मायनस आहे म्हणजे काय -1. -1चं स्क्वेअर रूट काय असतं आय, आणि डिवायडेड बाय 2 साइन स्क्वेअर थिटा ॲज इट इज. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला मी काय करतो, हा जो डिनॉमिनेटर आहे 2 साइन स्क्वेअर थिटा, हा न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला डिवाइड करतो. सो झेड इक्वल टू, पहिला काय करणार, 2 साइन थिटा कॉस थिटाला कशाने डिवाइड करणार, 2 साइन स्क्वेअर थिटाने. ओके, नंतर प्लस मायनस आहे तसा. ओके, आता काय करणार, दुसरा जो टर्म आहे न्यूमरेटर मधला कुठला आहे, 2 साइन थिटा साइन थिटा, याला 2 साइन स्क्वेअर थिटाने डिवाइड करूया. सो न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला डिनॉमिनेटर आपण सेपरेट केला. ठीक आहे. सो आता काय येणार, 2 साइन थिटा डिवायडेड बाय 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि काय राहिलं शेवटी इंटू आय. ओके, ठीक आहे. आता काय होतंय सिम्प्लिफाय बघूया आपण याच्यामध्ये. दोन्ही टर्म मध्ये काय सिम्प्लिफाय होतंय, इथं बघा 2 आणि हा खालचा 2 कॅन्सल होतोय. न्यूमरेटरचा 1 साइन थिटा आणि डिनॉमिनेटर मधला 1 साइन थिटा कॅन्सल होतोय. डिनॉमिनेटरला 2 साइन थिटा आहेत, त्यातला 1 कॅन्सल होणार, 1 शिल्लक राहणार. ठीक आहे, प्लस मायनस. दुसऱ्या टर्म मध्ये बघा काय कॅन्सल होतोय, 2 आणि 2 कॅन्सल झाला. परत साइन थिटा आणि साइन थिटा म्हणजे काय झालं, साइन स्क्वेअर थिटा, हा काय होणार, डिनॉमिनेटर मधल्या साइन स्क्वेअर थिटाशी कॅन्सल होणार. साइन थिटा 2 साइन थिटा आहेत, खाली पण 2 साइन थिटा आहेत, कॅन्सल होणार. म्हणजे इथं फक्त काय राहणार, आय. सो आपल्याला झेड ची व्हॅल्यू काय मिळाली बघा, कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा प्लस मायनस, इथं काय राहिलं फक्त आय. ठीक आहे. सो बघा आपण झेड क्वाड्रॅटिक फॉर्म्युल्याने आता बऱ्यापैकी सोडवलाय. आता काय दिसतंय बघा, दोन फ्रॅक्शनची ऍडिशन आहे किंवा सबट्रॅक्शन आहे. तसं असेल तर आपण काय करतो, ऑलवेज क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. काय करणार, पहिला कॉस थिटा कोणाला मल्टिप्लाय करणार, आयच्या डिनॉमिनेटरला. तर आयचा डिनॉमिनेटर इथं काही दिसत नाही म्हणजे 1 आहे. सो कॉस थिटा इंटू 1 म्हणजे किती, कॉस थिटा. मिडल साइन जे काय असेल ते काय, प्लस मायनस. आता काय करणार, आय त्याच्या अपोजिटला मल्टिप्लाय करणार, आय इंटू साइन थिटा म्हणजे काय, आय साइन थिटा, आणि डिवायडेड बाय, आता काय करतो, डिनॉमिनेटरला म्हणजे साइन थिटा इंटू 1 किती येणार, साइन थिटा. सो दोन फ्रॅक्शनची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आली की ऑलवेज काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, केली क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता नेक्स्ट स्टेपला मी मगाशी सांगितलं होतं, जो काही कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पाहिजे असेल तो कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे, पोलार फॉर्म मध्ये पाहिजे. मग कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म काय असतो, आर इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ठीक आहे, मग आपला बघा आता इथं कॉम्प्लेक्स नंबर त्या फॉर्म मध्ये आलाय, कॉस प्लस किंवा मायनस आय साइनच्या फॉर्म मध्ये आलाय. फक्त एक एक्स्ट्रा टर्म येते, कुठली एक्स्ट्रा टर्म येते, ही डिवायडेड बाय साइन. ठीक आहे, मग ही आपण ऍडजस्ट करूया 10वीचा फॉर्म्युला वापरून. ठीक आहे, सो झेड इज इक्वल्स टू कॉस थिटा प्लस मायनस आय साइन थिटा आहे तसा. ठीक आहे, आता मला हे माहिती आहे 1 अपॉन साइन म्हणजे काय असतं, कोसेक थिटा. 1 अपॉन साइन थिटा म्हणजे काय, कोसेक थिटा. सो कॉस थिटा प्लस मायनस आय साइन थिटा आहे तसा, आणि इंटू हा 1 अपॉन साइन थिटा म्हणजे काय, कोसेक थिटा. सो याच्या जागी आपण काय लिहिणार, इंटू कोसेक थिटा. ठीक आहे, सो मला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स मिळाले. मग आता पहिला रूट काय आहे, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा इंटू कोसेक थिटा, आणि दुसरा रूट काय, मायनस वाला, कॉस थिटा मायनस आय साइन थिटा इंटू कोसेक थिटा. मग आपल्याला काय सांगितलंय, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे दोन रूट्स मिळतील त्यातल्या पहिल्या रूटला काय अज्युम करा, अल्फा, आणि दुसऱ्या रूटला काय अज्युम करा, बीटा. ठीक आहे, मग पहिला रूट आता अल्फा लिहूया, पॉझिटिव्ह वाला. सो मग अल्फाची व्हॅल्यू काय येणार, कॉस थिटा मध्ये प्लस आय साइन थिटा आणि इंटू काय, कोसेक थिटा. ओके, ही झाली अल्फाची व्हॅल्यू. सिमिलरली बीटाची व्हॅल्यू लिहू, आणि बीटा इज इक्वल टू दुसरा रूट म्हणजे काय, मायनस वाला. सो बीटा इज इक्वल टू काय येणार, कॉस थिटा मायनस आय साइन थिटा आणि इंटू
काय येणार कोसेक थीटा. सो बघा पहिली स्टेप आपण कंप्लीट केली. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन वरून त्याचे दोन रूट कॅल्क्युलेट केले, त्यातल्या एकाला अल्फा एज्युम केला, एकाला बीटा एज्युम केला. आता या दोन्ही रूटचा यूज करून आपण ही आयडेंटिटी प्रूव्ह करणार आहे. मग कुठलीही आयडेंटिटी प्रूव्ह करायची असेल तर ऑलवेज आपण काय करतो, त्याची लेफ्ट हँड साइड कन्सिडर करतो, ती सोडवतो. ठीक आहे, आणि त्याचा आन्सर राईट हँड साइड इतकं येतं हे दाखवतो. किंवा काय काय कधी कधी काय करतो, लेफ्ट सोडवतो, राईट हँड साइड सोडवतो आणि दोन्हीचा आन्सर इक्वल येतोय असं दाखवतो. तर या केसमध्ये काय करणार आहे आपण, लेफ्ट हँड साइड सोडवणार आहे जोपर्यंत राईट हँड साइड मिळत नाही तोपर्यंत. ठीक आहे, सो काय आहे लेफ्ट हँड साइड आपल्याला दिलेल्या आयडेंटिटीची, अल्फा रेस टू एन प्लस बीटा रेस टू एन. मग काय करूया आता, याच्यामध्ये अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू ज्या आपण शोधले त्या सबस्टिट्यूट करूया. सो देअरफॉर LHS इज इक्वल्स टू, पहिला कोणाची व्हॅल्यू लिहूया, अल्फाची. काय अल्फाची व्हॅल्यू, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा इंटू कोसेक थीटा, आणि रेस टू काय आहे एन. ठीक आहे, पुढे प्लस आता कोणाची व्हॅल्यू लिहायची, बीटाची व्हॅल्यू. काय बीटाची व्हॅल्यू, कॉस थीटा मायनस आय साइन थीटा इंटू कोसेक थीटा, आणि पॉवर काय आहे बीटाची एन टू दी पॉवर एन. ठीक आहे, मग आता याला आपण डी मोव्हियस थेरम अप्लाय करू शकतो का, नाही. काय करायला लागतं, डी मोव्हियस थेरम साठी पॉवर फंक्शन पाहिजे, आहे पॉवर फंक्शन, आणि आतमध्ये पोलार फॉर्म पाहिजे, आहे पोलार फॉर्म, पण त्याच्यासोबत एक एक्स्ट्रा टर्म येते, कुठली, कोसेक थीटा. आपल्याला फक्त कुठली टर्म लागत असते, कॉस प्लस आय साइनची किंवा कॉस मायनस आय साइनची. ठीक आहे, सो जी एक्स्ट्रा टर्म येते ती आता कशी ऍडजस्ट करणार किंवा कुठला फॉर्म्युला वापरणार. बघा परत आपण 8वी मध्ये रूल्स ऑफ इंडायसिस यूज केले होते. कुठला, ए इंटू बी रेस टू एम असेल तर आपण काय लिहितो, ती जी काही पॉवर आहे ती प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करतो, म्हणजे काय लिहितो, ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. सो सेम रूल आपल्याला पहिल्यांदा यूज करायचा आहे. सो LHS इज इक्वल्स टू, मग पहिला काय येणार, आता ए म्हणजे आपला काय, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, आणि बी म्हणजे काय, कोसेक थीटा. मग काय येणार, ही जी पॉवर एन आहे ती प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करूया, म्हणजे पहिला काय येणार, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन. ओके, देन इनटू जो काही बी आहे त्याची पॉवर एन घ्या. मग हे कसं लिहिणार, कोसेक थीटा टू दी पॉवर एन. ठीक आहे, कोसेक थीटा टू दी पॉवर एन प्लस इथं पण सेम तोच रूल. आता ए म्हणजे काय, कॉस थीटा मायनस आय साइन थीटा, आणि बी म्हणजे काय, कोसेक थीटा. पॉवर परत डिस्ट्रीब्यूट करा प्रत्येकावरती, म्हणजे काय येणार, कॉस थीटा मायनस आय साइन थीटा टू दी पॉवर एन, आणि इनटू काय येणार, कोसेक थीटा टू दी पॉवर एन. ठीक आहे, आता डी मोव्हियस थेरम अप्लाय करणं पॉसिबल आहे, पण त्याच्या आधी अजून काही सिम्प्लिफाय होते का बघूया. सो यात जर दोन्ही टर्म आपण ऑब्झर्व केल्या तर काय दिसतंय मला, दोन्ही टर्म मध्ये एक टर्म सेम आहे. कुठली आहे ती, कोसेक एन थीटा, दोन्ही मधून काय होतोय, कॉमन निघतोय. मग घेऊया आता, कोसेक थीटा टू दी पॉवर एन, दोन्ही टर्म मधून मी काय करतो, कॉमन घेतो, कोसेक थीटा टू दी पॉवर एन, आणि रिमेनिंग टर्म्स ज्या काय असतील ते आपण ब्रॅकेट मध्ये लिहूया. मग पहिल्या टर्म मधून मी जर कोसेक थीटा टू दी पॉवर एन कॉमन घेतला तर काय राहतं बघा, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा टू दी पॉवर एन. आणि दुसऱ्या टर्म मधून जर मी कोसेक थीटा टू दी पॉवर एन कॉमन घेतला तर काय राहतं, प्लस, आणि काय राहतं, कॉस थीटा मायनस आय साइन थीटा टू दी पॉवर एन. ठीक आहे, सो काय केलं आपण, दोन्ही टर्म मधून कोसेक थीटा टू दी पॉवर एन कॉमन घेतला. ठीक आहे, आता जे काही आपल्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक आहे ते आपल्या डी मोव्हियस थेरमला ऍप्लिकेबल आहे. फंक्शन पॉवर आहे आणि कॉम्प्लेक्स नंबर पोलार फॉर्म मध्ये आहे. मग आता डी मोव्हियस थेरम आपण अप्लाय करू शकतो. मग काय आहे तो डी मोव्हियस थेरम, कॉस थीटा प्लस आय साइन थीटाच्या पॉवर मध्ये जर एन असेल तर काय करायचं, ती जी काही पॉवर आहे ती आतमधल्या थीटाला डायरेक्टली मल्टिप्लाय करायची, अँप्लिट्यूडला जी काही पॉवर आहे ती मल्टिप्लाय करायची, म्हणजे काय ना, कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा. ठीक आहे, सो मग अप्लाय करूया हा रूल आता. सो LHS इज इक्वल्स टू कोसेक थीटा टू दी पॉवर एन आहे तसा राहणार. ठीक आहे, आता
पहिला याला आपण डी मोवियस थेरम अप्लाय करूया. काय करणार, जी काही पॉवर आहे ती थीटाला मल्टिप्लाय करूया. म्हणजे काय येणार, हा एन थीटाला मल्टिप्लाय करणार म्हणजे काय येणार, कॉस एन थीटा. ओके, प्लस आता काय करायचं, हा जो एन आहे तो थीटाला मल्टिप्लाय करायचा म्हणजे काय येणार, आय साइन एन थीटा. प्लस सिमिलरली इथं पण डी मोवियस थेरम अप्लाय करा. कॉम्प्लेक्स नंबर पोलार फॉर्म मध्ये आहे. जी काही पॉवर आहे ती अँप्लिट्यूड थीटाला मल्टिप्लाय करा म्हणजे काय येणार, कॉस एन थीटा. ओके, मायनस आय साइन, याला पण एन ने मल्टिप्लाय करणार एन थीटा. ठीक आहे, डी मोवियस थेरम समजला, एकदम सिंपल आहे. जी काही पॉवर आहे ती आतमध्ये अँप्लिट्यूड थीटाला मल्टिप्लाय करायची. ठीक आहे, आता मल्टिप्लाय केल्यावर काय सिम्प्लिफाय होते जरा बघा. ब्रॅकेटमध्ये दोन टर्म कॅन्सल होत आहेत. कुठल्या, प्लस आय साइन थीटा आणि मायनस आय साइन थीटा काय होतो, कॅन्सल होतो. मग रिमेनिंग टर्म्स लिहूया आपण आता. LHS इज इक्वल्स टू कोसेक थीटा टू दी पॉवर एन आहे तसा. हा, तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं, कॉस एन थीटा प्लस कॉस एन थीटा. आपल्याला हे माहिती आहे, एकाच टर्मची जर ऍडिशन आपण दोनदा घेतली तर आपल्याला काय मिळतं, 2 टाइम्स ती टर्म. ठीक आहे, ए प्लस ए म्हणजे काय लिहितो आपण, 2a. सो इथं कॉस एन थीटा प्लस कॉस एन थीटा म्हणजे काय लिहिणार, 2 टाइम्स कॉस एन थीटा. ठीक आहे, सो आपल्याला आपला प्रूफ मिळालेला आहे. फक्त आता काय करूया, ही टर्म्स व्यवस्थित ऍडजस्ट करूया. कोसेक थीटा टू द पॉवर एन इंटू 2 कॉस एन थीटा म्हणजे काय, 2 कॉस एन थीटा पहिला लिहिणार आणि नंतर काय लिहिणार, कोसेक थीटा टू दी पॉवर एन. आणि हीच आपली काय आहे, RHS आहे. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं, अल्फा टू दी पॉवर एन प्लस बीटा टू दी पॉवर एन ची व्हॅल्यू, हेन्स दी प्रूफ. ओके विद्यार्थी मित्रांनो, सो मला वाटते तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.